महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोकी या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणारे आद्य गुरु विश्वकर्मी योग्यांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी वृत्ती सदाशिवी मग्न राहे, ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवणकाम करणारे, आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे पंजाबमध्ये सुद्धा भक्तीचा पूर वाहणारे प्रचाररत्न संत नामदेव महाराज, आपले वारकरी भाविक तेची वार करते पायिक, करोणी दृष्टांशी लाविला धाक शिवाजीच जणू सर्वही, अशा निर्भीड वृत्तीने समाजातील अनिष्ट रूढांचे उच्चाटन करून समाजाला डोळस भक्ती शिकविणारे झुंजार संत जगद्गुरू तुकाराम महाराज. वेड लागलं जगाला आणि देव म्हणती धोंड्याला, देव हा नुसतं मंदिरात नसून दगडात नसून तो रंजल्या गांजल्यामध्ये आहे, असा विज्ञानवादी विचार देणारे विदर्भातील सत्पुरुष वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज. मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, असा विश्वशांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आणि आज साहित्य शिवार या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर मी हरिभक्तपरायण सुनील महाराज लांजुळकर संत साहित्यातून प्रबोधन या विषयाच्या अनुषंगानं आपल्यासमोर आलो आहोत. साहित्य शिवार ही एक चळवळ अमरावतीतील आमचे आदरणीय विशालजी कनेरकर आणि त्यांचे बंधू, तसंही आपण जर अमरावती किंवा विदर्भ किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर या विदर्भाला एक साहित्याची फार मोठी परवडी लाभली आहे. शिवार या शब्दाचा अर्थ किंवा या पेजचं जे नाव आहे साहित्य शिवार, हे ज्यावेळेस मी वाचलं किंवा मला कनेरकर सरांनी सांगितलं त्यावेळेस मला खूप मोठा आनंद वाटला की एक साहित्य शिवार हा शब्दसुद्धा अत्यंत प्रगल्भ शब्द आहे. शिवार म्हणजे एखादा प्रदेश, एखादा भाग, आणि त्या शिवाराला काही मर्यादा नसतात. त्या मर्यादा आपण घालतो की हे विशिष्ट शिवार याला म्हणतो, पण शिवार या शब्दाला मर्यादा घालता येत नाही. आता इथं साहित्य शिवार याला तर मर्यादाच नाहीत, अमर्याद आहे. अशा या साहित्य शिवारामध्ये संत साहित्य सुद्धा येतं आणि या देशातील साहित्य शिवाराचा मी विचार आज आपल्या समोर मांडणार नाही, किंवा महाराष्ट्रातील साहित्य शिवाराचा विचार जर मी आपल्यासमोर मांडला तर हा वेळ थोडा कमी पडेल. म्हणून मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर विदर्भातील साहित्य शिवार, विदर्भामध्ये अनेक साहित्यकार होऊन गेले, कवी, लेखक, संत, महापुरुष होऊन गेले आणि यांच्या विचारातून समाजाला त्यांनी काय प्रबोधन केले सुद्धा जाणण्याची गरज आहे. म्हणून विदर्भाचं वर्णन करत असताना सुदामजी सावरकर म्हणतात, पंढरीचा देव कौंडण्यपुरी आला, पाऊला पावली बुक्का सुगंधी सांडला, अशी पंढरीच्या काळ्याशार बुक्क्यानं भिजलेली विदर्भाची भूमी म्हणजे पावित्र्याची खाण. या काळ्या सोन्यातून रुपयाचा मुलायम कापूसनी मोत्याची भरघोस कंच उमलतात. मातीची ही समृद्धी सरळ मार्गी लोक जीवनात सदाच भक्तीचं पीक पिकवित आली आहे. इथल्या प्रत्येक चिमुरड्या गावात एक तरी नामांकित साधू पुरुष होऊन गेल्याचं दिसून येतं. अशी ही संतभूमी. सर्वश्रेष्ठ जैन तीर्थकर ऋषभदेव यांचे पुत्र विदर्भ ऋषी इथंच विहरले. इथलं मुक्तागिरी जैन क्षेत्र आजही प्रशांती देत आहे. दत्तमूर्ती अवधूतांचं विश्रामधाम म्हणजे विदर्भाचं मातापूर माहूर. दत्त अवतार इथल्या कारंजातही अवतरले. गृत्समद ऋषीनं याच विदर्भ भूमीवर कापूस पिकवीत ऋग्वेदाचं द्वितीय मंडल लिहिलं. महर्षी अगस्ती, ऋषिका लोपामुद्रा यांनी प्रथम मंडलातील ऋचा इथंच गायल्या. मार्कंडे ऋषी, शरभंग ऋषी, करंज ऋषी, बृहदारण्यकातील मधुविद्येचा उद्गाता शांडिल्य शिष्य कौंडिन्य ऋषी, ऐतरेय ब्राह्मणात सोमवल्लीचा पर्याय सुचवणारा कान्व ऋषी वंशज,
असे कितीतरी ऋषी महर्षी याच भूमातेच्या कुशीत वाढले. आश्रमास्य महर्षीनाम बहुमूल फलान्विता एष पथा विदर्भाणाम. महाभारतात असा या भूमीचा गौरव. दशरथ जननी इंदुमती, सगरपत्नी केशिनी, श्रीकृष्ण राणी रुक्मिणी, नलराज कांता दमयंती, शिवमाता जिजाई यासारख्या गाजलेल्या राजकन्या नि वेद ऋषिका लोपामुद्रेपासून आद्य मराठी कवयित्री महदंबेपर्यंतच्या ब्रह्मवादिनी याच भूमातेच्या कुशीत वाढल्या. मार्कंडेय ऋषी, शरभंग ऋषी हे इथंच झाले. इथूनच चक्रधर प्रभूंची कृपाळू पालखी सर्वत्र फिरली. मार्कीनाथ, चौरंगीनाथ, देवनाथ, दयाळनाथ, विष्णुकवी किंबहुना कालिदास, भवभूतीसारख्या महाकवींची काव्यवाणीही याच ठायी निनादली. भास्कराचार्यांसारखे गणिती नि नागार्जुनासारखे वैज्ञानिक ही याच भूमीचे सुपुत्र. सारस्वती जन्मभू म्हणजे विद्येचं माहेरघर. काव्यावर वैदर्भी रीतीचा स्वतंत्र ठसा उठविण्याचं हिचं आगडं सामर्थ्य. माधांच्या बालांद संतामुखी वेद वेदांग संचरावी नि सावंग्याच्या अनपड कृष्णमूर्तीमणी सत्ययुगाची भविष्यवाणी स्फुरावी ही याच भूमीचं सौभाग्य. वैन गंगा पूर्णा वरदा आल्या तृप्त करीत वसुधा. पवित्र संस्कृतीची सुधा वाहिली अखंड ज्या मधुनी. तो हा विदर्भ दिव्य गुणी महाराष्ट्राचा मुकुटमणी. ऋचा गायल्या ज्याच्या अंगणी महर्षींनी वेदाच्या. अशा या विदर्भाचा कणनकण किती संपन्न, केवढा पावन. आणि इथंच वेदातील ऋचा, सामवेदातील ऋचा आपल्या रामायणीय शैलीत गाणारे रावराणे ब्रह्मभट्ट आपल्या कित्येक पिढ्यांपासून लोकजीवन फुलवीत नांदत आले आहेत. आणि इथंच तुकड्या दास कहे नाक सोडू किंवा गाडगे महाराजांसारखे संत, अनेक संत या महाराष्ट्राला किंवा विदर्भाला लाभले. फार मोठी ही साहित्याची भूमी आहे. तसा साहित्याचा विचार जर केला तर आमच्या त्या विदर्भाला साहित्याची जी परंपरा लाभली ही आपण जर याचा विचार जर केला तर फार मोठी परंपरा आहे. म्हणजे आपलं भाग्य आहे की मार्कंडेय ऋषीसारखे, शरभंग ऋषींसारखे मोठे मोठे तत्ववेत्ते या विदर्भाच्या भूमीत होऊन गेले. आणि मला असं वाटते आता या सगळ्या संतांच्या तत्वज्ञानाचा सार, मग वेद असो, वेदापासून जे तत्वज्ञान जगाला मिळालं त्याची प्रस्थानत्रय निर्माण झाली. ब्रह्मसूत्रे असतील, भगवद्गीता असेल, आणि त्या प्रस्थानत्रयीचं ते ज्ञान आद्य शंकराचार्यांनी प्राकृतमध्ये केलं. गीतेचं ते ज्ञान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्राकृतमध्ये समाजासमोर ठेवलं. तुकारामांनी तेच ज्ञान अभंगाच्या माध्यमातून जनमानसांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. मग नाथ संप्रदायातील लोक असतील किंवा एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, आद्यकवी सावता महाराज असतील, या सर्व संतांनी हे तत्वज्ञान जनमानसांपर्यंत पोहोचवलं. आणि ते तत्वज्ञान अत्यंत सामान्य माणसांपर्यंत वेदाचं जे कठीण ज्ञान आहे आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जे कठीण तत्वज्ञान सोपं करून समाजापुढे मांडतात त्यांना संत म्हणतात, आणि जे सोपं तत्वज्ञान कठीण करून समाजापुढे मांडतात त्यांना विद्वान म्हणतात. आमच्या देशाला संताची गरज आहे. आणि विदर्भामध्ये किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दोन परंपरा आहेत. एक शुद्ध संत परंपरा आहे आणि दुसरी कर्मकांडियांची परंपरा आहे. ह्या दोन्ही परंपरा आहेत. पण समाजामध्ये काय झालं, संतांनी शुद्ध तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. आपण थोडंसं आता मागं जाऊ. आपण चक्रधरांचा काळ संपल्यानंतर माऊली ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरा कुंभार, जनाबाई या सगळ्या संतांच्या जीवनाचा विचार जर आपण केला तर यांनी काय केलं, वेदाची मोठे मोठे सूत्र आपल्या बोलीभाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये आमच्या बहिणाबाई सुद्धा येतात. या सर्व संतांचा एक प्रामाणिक प्रयत्न होता की कठीण तत्वज्ञानाला सोपी करून सामान्यांच्या भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं, आणि त्यांनी पोहोचवलं. ते पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वरानंतर जर आपण विचार केला तर ही अचानक संतांची बाग या महाराष्ट्रामध्ये फुलायला लागली. अत्यंत सामान्य कुळात सावतोबाचे सारे घर झाले भक्तीचे मंदिर.
उपेक्षेला समाजी देवत्व थोर देता संस्कार प्रगटते ते. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की या समाजातील या थोर समाजसेवकांनी हे ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवलं. असंच ज्ञान जर आजचे साहित्यकार समाजाच्या उपयोगी जे असेल ते जर पोहोचवत असतील तर समाजामध्ये एक नवीन क्रांती घडत असते. समाज परिवर्तन जर करायचं असेल तर त्या समाज परिवर्तनाकरता पहिल्यांदा वैचारिक परिवर्तन, वैचारिक क्रांती घडण्याची गरज असते आणि त्यानंतर मग समाजामध्ये परिवर्तन होत असतं. अनाथ मुलं सीता शकुंतला कर्ण कबीर ऐसे अनाथ कन्या पुत्र समाजे सांभाळिता झाले थोर. तैशेची अपार ऋषीजन आज उदय येती नामांकित पुरुष होती त्यासाठी केली पाहिजे गांजलेल्या समाजाची उन्नती. हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवावं आणि तो एक प्रामाणिक प्रयत्न. ते वेदाचं ज्ञान, गीतेचं ज्ञान, ज्ञानेश्वरीचं ज्ञान, तुकारामाच्या ग्रंथांचं ज्ञान, जगातील संपूर्ण संत तत्वज्ञानाचं ज्ञान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मांडलं जी तुम्हा आम्हाला कळते. ते म्हणतात ग्रामगीतेमध्ये शब्द भाषा गावंडळ हे मणी मानतो मी प्रांजळ. याचा अर्थ त्यांच्याकडे विद्वत्ता नव्हती असं नाही. राष्ट्रसंतांच्या जीवनाचा विचार ज्यावेळेस मी करतो ते शब्द प्रभू होते. मैं शब्द की खैरात हूं सब शब्द मेरे पास है मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास है. ही त्यांच्या शब्दाची ताकद होती. संतांमध्ये शब्दशक्ती फार प्रबल असते. आम्हा घरी धन शब्दाची चरत फार ताकद होती शब्दाची आणि म्हणून त्या परंपरा मोडल्या. संत साहित्य तुकडोजी महाराजांपर्यंत जर आपण बघितलं तर नामस्मरण, भक्ती, वैराग्य, तत्वज्ञान, देव, तीर्थ, यात्रा बस त्याला एक मर्यादा होती. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संतांची जी आबाधित तत्व आहेत ती कायम ठेवून पद्धतीमध्ये बदल करून समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे मग समाजाचं राहणं, उठणं, बसणं, चालणं, बोलणं हे सुद्धा भजनातून त्यांच्या कवितेतून शिकवण्याचा प्रयत्न केला, ग्रंथांमधून शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी आपल्या समोर मांडणार आहोत. म्हणून महाराज म्हणतात माझाची नव्हे हा विचार सर्व संत ग्रंथांचा सार महात्म्यांच्या हृदयाची तळमळ अपार हेच वर्म कथितो. ही ताकद आहे राष्ट्रसंतांच्या तत्वज्ञानाची आणि म्हणून ग्रामगीतेमध्ये महाराजांनी 41 अध्याय लिहिले आहेत आणि या 41 अध्यायाचा विचार ज्यावेळेस आपण करतो माणसाला जन्माला यायच्या अगोदर आणि माणसाचं अख्खं आयुष्य आणि मेल्यानंतरचं सुद्धा क्रियाकर्म कसं करावं हे संपूर्ण इतंभूत ज्ञान आधुनिक युगात कर्मकांडाला कोणत्याही प्रकारचा न देता वैज्ञानिक दृष्टी ठेवून लिहिणारा महात्मा जर कोणता असेल तर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आहेत. पण मात्र तत्वे मोडली नाहीत. ते म्हणतात गीता बोधली अर्जुनाला ग्रामगीता ही सर्व ग्रामाला कोणी राहू नये मागासला म्हणून बोलला देव माझा. त्यांनी लिहिलं सर्व पण ते असंही म्हणतात की माझाची नव्हे हा विचार किंवा असं म्हटलं या शरीराचा शंख वाजवितो ध्वनी काढतो भगवंत. कारण साहित्याची सेवा साधारण नाहीये. जे लेखक असतात जे लिहिणारे असतात त्या लिहिणाऱ्यांची एक विशिष्ट अवस्था असते ती सामान्यांपेक्षा उंच अवस्था असते. आपण सगळ्या श्रोत्यांनी समजून घेतलं पाहिजे काव्य कोणीही निर्माण करू शकत नाही. अत्यंत चंचल मनाचा माणूस कधीही कविता किंवा कोणतंही काव्य प्रगट करू शकत नाही. श्वासाची एक विशिष्ट अवस्था मनाची एक विशिष्ट गती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत या शरीरातून शब्द प्रगट होत आहेत. सप्तचक्रातूनच शब्दांची निर्मिती आहे. मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनहद, विशुद्ध आणि आज्ञा प्रत्येक शब्दावर 52 मातृका तिथूनच प्रकट होतात. पण मात्र ते जागृत होण्याकरता विशिष्ट एकाग्रतेची गरज आहे आणि म्हणून साहित्य निर्माण जे करतात साधारणतः सामान्य माणसाचा श्वास हा जवळजवळ 10 अंगुळपेक्षा जास्त चालतो सामान्य स्थिर बसलो असताना.
झोपताना तो 30-35 पर्यंत चालेल. वेगवेगळ्या कामामध्ये त्याची गती वेगवेगळी शास्त्र सांगते. पण स्थिर बसलो असताना सामान्य माणसाच्या श्वासाची गती 10 अंगुळ पर्यंत चालते. पण एखादा लेखक आहे, त्या लेखकाने आपल्या श्वासाची गती चेक करावी. अंगुळ याचा अर्थ होते हे 4 बोट म्हणजे 4 अंगुळ, हे असे लावले म्हणजे 4 आणि 4 आता 8 झाले आणि 2 10. इथपर्यंत सामान्य माणसाची 10च्या वरच त्याच्या श्वासाची गती चालते. पण त्याच्यातला एक पळ जरी तुम्हाला अंगुळ जरी कमी करता आला, शास्त्र म्हणते आहे, आमचं वेदांत शास्त्र अध्यात्मशास्त्र म्हणते, एक अंगुळ जरी कमी करता आला तर मनाची, कारण मनाचा संबंध श्वासाची आहे. श्वास स्थिर झाले म्हणजे मन स्थिर होतं आणि मन स्थिर झाले म्हणजे श्वास स्थिर होतात. मला या खोल अध्यात्मामध्ये घुसायचं नाहीये, मला फक्त एवढं प्रकट करायचं आहे की कविता, लेखन याला एक मनाची विशिष्ट अवस्था लागते आणि संत त्या सगळ्यातून गेलेले असतात. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आज आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक काळातील ग्रंथ आहे आणि समाजाने त्या ग्रंथाकडे एक आध्यात्मिक ग्रंथ म्हणून, मानवाच्या उन्नतीकरता लिहिलेला ग्रंथ म्हणून पाहण्याची गरज आहे. काय नाही लिहिलं हो. 41 अध्यायामध्ये महाराजांनी ज्ञान दिलं. त्यामध्ये पहिलं पंचक आहे सद्धर्म मंथन पंचक, लोकवशीकरण पंचक, दृष्टी परिवर्तन पंचक, ग्राम निर्माण पंचक, प्रेम धर्म स्थापन पंचक, देवत्व साधन पंचक, आदर्श जीवन पंचक. 8 पंचकांची रचना महाराजांनी केली. सद्धर्म मंथन पंचकामध्ये देवदर्शन कशाला म्हणतात सांगितलं. दर्शन म्हणजे नुसतं देवाला बघणे नाही, तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, एक विशिष्ट व्याख्या केली. देव हा मंदिरातला अमान्य केला नाही, पण ते म्हणतात कर्तव्यशूर माणूस हाच देव आहे. देव म्हणजे कर्तव्यशूर, न्याय नीतीचे माहेर, क्रांती कार्याचे दिव्य निर्झर अग्रेसर जगामाचे. म्हणजे त्याचं महाराजांचं म्हणणं असं आहे की माणूसच देव बनतो. माणूसची होत असे देवता आणि तोची होत असे काल रे, लोखंडाची तलवार रे आणि त्याचीच होते ढाल रे. आणि म्हणून ग्रामगीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ते लिहितात, मनुष्य पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कार देऊनी सावरीला क्रमाक्रमाने, त्याचे सुधारुनी आचरण द्यावे लागते नवे वळण, ज्याने इतरा होई सायक पूर्ण. माणूसच बनतो. लोखंड एकच आहे ना हो, तेच लोखंड तलवार असेल तर ते कापण्याचं काम करते आणि तेच लोखंड ढाल असेल तर जीव वाचवण्याचं काम करते. तसंच आहे, माणूस संस्कारानं देवता बनतो आणि माणूसच कुसंस्कारानं कुमार्गाला राक्षस प्रवृत्तीकडे जातो. यात सांगण्याची काही फार गरज नाही. आपण सगळे साहित्य शिवार या पेजच्या संबंधित जे लोक आहेत ते फार जाणते लोक आहेत. धर्म सांगितला महाराजांनी. धर्म सांगत असताना त्यांनी आबाधित जो धर्म आहे, सिद्धांत आहेत, ते तशीच ठेवली. संत हे मूळ सिद्धांतामध्ये कधीही बदल करत नाहीत. आचार तत्वामध्ये संत बदल करत नाहीत. आचार तत्व तीच राहतात. फक्त बदलते काय? बदलत असते ती पद्धती मांडण्याची. आणि तुकडोजी महाराजांनी, गाडगे बाबांनी तेच केलं. साध्या भाषेतून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मग तुकडोजी महाराज 2ऱ्या अध्यायामध्ये संस्कार सांगतात. आज त्याची किती गरज आहे? आज कोविड-19, आज जवळजवळ 25 लाखाच्या वर मला वाटते आकडा आहे. पण आता हा आकडा 25 लाखापर्यंत गेला, पण आज भीती मात्र अजिबात कोणाची मनात नाही. सुरुवातीला आकडा रोजचा 1000वर जायचा. रोजचे 1000 पेशंट निघाले म्हणजे लोक भीत होते. भीती कमी झाली. आता एकच एक गोष्ट वारंवार 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 त्यातमध्ये अफवा, कोणी म्हणते सगळं असं आहे तसं आहे वगैरे वगैरे, त्यात मला जायचं नाही आहे. पण संकट मात्र आहेच, अजूनही भीती आहेच. अजून पूर्णपणे आपण त्या संकटातून निघालो नाही आहे. पण मला असं वाटते आता काही दिवसामध्ये त्याच्यावर लस येईल, टीका होईल आणि आपण सगळे तर त्या संकटातून निघून जाऊ. पण या संकटाचा सगळ्यात मोठा फायदा की आज मी तुमच्यासमोर फेसबुक लाईव्ह बोलत आहो आणि तुम्ही मला ऐकत आहात, हाच आहे. तसे आपण कदाचित भेटलो नसतो. एवढा फेसबुक पेजचा उपयोग या अगोदर कधीही झाला नाही इतिहासामध्ये जेवढा या लॉकडाऊनच्या काळात झाला.
मी धन्यवाद देईल साहित्य शिवार हे पेज ज्यांनी निर्माण केलं. आज गरज आहे, वैचारिक क्रांतीची गरज आहे. मुलं घरी आहेत, शाळा बंद आहेत, कोण शिकवेन त्या मुलांना? आता जबाबदारी, सामाजिकतेची भान ज्या लोकांना आहे त्यांना घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपापल्या मुलांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. नाही शाळेचं पण कमीत कमी संस्काराचं शिक्षण देण्याची गरज आहे. आणि म्हणून ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्कार सांगतात. शास्त्रानं 16 संस्कार सांगितले. गर्भदान संस्कार, पुंसवन संस्कार, सीमंतोनयन, जातकर्म, चूडाकर्म, विद्यारंभ, पूर्वसंस्कार, अनुवांशिक संस्कार, संगतीचा संस्कार, अनेक अंत्यसंस्कारापर्यंत, विवाह आदी वगैरे. पण महत्वाचा संस्कार आहे गर्भदान संस्कार, जीवनाची सुरुवात. मानव जीवनी करता पदार्पण. श्रोत्यांनी जरा विशेष लक्ष द्यावं. ग्रामगीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये महाराज काही महिला सुद्धा ऑनलाईन आहेत, काही आमची मंडळी सुद्धा आहेत, मला दिसत आहेत. मुंबईवरून आमचे आदरणीय भिशेदादा आहेत, अमरावतीला आमचे विजयजी मातने आहेत, अनेक मंडळी आहे. काही आता बरीचशी मंडळी अनोळखी सुद्धा आहेत. जी मंडळी या ठिकाणी ऐकत आहेत, कन्हेरकर साहेबांच्या संबंधित जे मंडळी आहेत किंवा साहित्य शिवार, साहित्यावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी जुडल्या आहेत. आपण जरा जबाबदारीने ऐकावं. गर्भदान संस्कार तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मांडला, आपण वाचत नाही. मानव जीवनी करता पदार्पण, ब्रह्मचर्याश्रम लागे जाण. 4 आश्रम सांगितले. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. सुरुवात जीवनाची ब्रह्मचर्य आश्रमापासून होते. मानव जीवनी करता पदार्पण, ब्रह्मचर्याश्रम लागे जाण, जो सर्व आश्रमांचे मूळ स्थान पाया म्हणावा जीवनाचा. ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला. मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदायी होत असे. या ब्रह्मचर्याश्रमाचे साधन चाले गर्भधारणेपासून. पोटातची असता जीव पळवून जतन करावा संस्कार. संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी, म्हणून मात्या पित्याने सदाचारी राहावे सद्भावे. न करावे अश्लील भाषण, न बघावे दृश्यहीन, न राहावे व्यसनाधीन, दुर्गुणी अन्न न खावे. आहार विहार सात्विक पूर्ण, उत्तम गुणी चिंतन वाचन, न ऐकावे शृंगार गायन गर्भवतीस घेऊन. येथून पाहिजे जतन केले, पुढे मूल जन्मासी आले, तेव्हापासून संस्कार घडले पाहिजेत सत्कर्माचे. ही संगती आहे. त्या आईनं त्यावेळेस काय खावं, काय पाहावं, काय पाहू नये हे आमचं शास्त्र म्हणते. आज अमेरिका म्हणते तुम्हाला तुमच्या मुलाला इंजिनियर बनवायचा आहे, तो गर्भात असताना त्या आईला इंजिनिअरिंगच्या क्लासला बसवा. आमची बुद्धिजीवी मंडळी ते मान्य करतात. पण 5000 वर्षापूर्वी भगवान गोपाल कृष्णाने चक्रव्यूह भेदनाचा उपदेश आपल्या बहिणीला सुभद्रेला केला आणि तिचा मुलगा पोटात असताना ती कथा ऐकतो, पण अर्धवट कथा ऐकतो, पूर्ण ऐकत नाही, कारण आईला मध्यस्थी झोप लागली आणि म्हणून तो युद्धात मारला गेला. हे मात्र इकडे आमचं दुर्लक्ष होते. तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये गर्भदान संस्कार सांगतात, ते वाचण्याकरता आम्हाला वेळ नाही. पण मात्र पाश्चिमात्य स्वामी विवेकानंद आम्हाला त्यावेळेस थोर वाटले ज्यावेळेस शिकागोला त्यांचं भाषण झालं. परदेशामध्ये, फॉरेनमध्ये त्यांच्या नावाचे पेपरमध्ये मोठे मोठे होल्डिंग यायला लागले, त्यावेळेस भारतीयांनी त्यांना महान संत म्हणून स्वीकारलं. ही आमची परंपरा आहे. तुकडोजी महाराज जपानहून आल्यानंतर आम्हाला विशेष वाटायला लागले. तोपर्यंत कोणीतरी खंजिरी वाजवणारा महात्मा इथपर्यंत आम्ही सीमित होतो. पण आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की जगाच्या पाठीवर भारत हा असा देश आहे, प्रथम प्रभात उदित तव गगने. का हो, पूर्वेकडून उगवणाऱ्या सूर्याचं पहिलं किरण भारतावर पडते आणि तत्वज्ञानाचा आरंभ झाला तो याच देशात. हे तुम्हा मला विसरता येणार नाही. आम्ही त्याच मातीत जन्माला आलो की ज्या मातीमध्ये गाडगे बाबांसारख्या साधारण माणसानं सुद्धा समाजामध्ये क्रांती घडवून दाखवली. आम्ही त्या मातीत ते पुत्र आहोत की ज्या मातीमध्ये तुकडोजी महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, अनेक संतांची नावं घेता येते. म्हणून गर्भदान संस्कार सांगितला. तिकडे आमचं लक्ष नाही. त्यानंतर अन्न संस्कार सांगतात. फार महत्त्वाचं आहे. मुलगा 7 महिन्याचा झाला की त्याला आपण थोडं थोडं अन्नप्राशन करतो. आमचा भारतीयांचा अन्न संस्कार फारच बिघडला आहे.
तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला. खारट आंबट तिखट मसाला देऊने भोजने, चमचमीत चुरचुरीत अति मधुर तळीव पदार्थ अथवा वृक्ष कृत्रिम मिश्रित भोजनाशी न द्यावे. साधे ताजे अन्न द्यावे. वेळेवरी झोपवावे जागवावे. हे आम्ही विसरलो. आज दिवसभर आमची मुलं काय खातात? कुरकुरे. दिवसभर तेच आहे, दुसरं काहीच नाही. आई, ए आई मला 10 रुपये दे ना. कशाला रे? नाही मी बल्ले बल्ले आणतो. दिले आईने 10 रुपये. गेला पोरगा घेऊन आला. घंटाभरानं वडील घरी आले. बाबा 10 रुपये द्या ना. कशाला रे? नाही मी बल्ले बल्ले आणतो. दिले बापानं 10 रुपये. बल्ले बल्ले म्हणजे पुडी भेटते इकडे आमच्या अमरावती अकोला जिल्ह्यामध्ये, कुरकुऱ्याची. बापही बल्ले बल्ले, माई बल्ले बल्ले, लेकरं उंदराचे पिल्ले. कुठं चाललो आम्ही? आज आम्हा सगळ्यांचा अनुभव आहे की या 4 महिन्यामध्ये आमचे मुलं बिमार पडण्याचं प्रमाण अत्यंत अल्प झालेलं आहे. कारण काय? या कोरोनाच्या भीतीमुळं बाहेरचं जरा घरामध्ये येणं कमी झालं, बंद झालं नाही म्हणणार मी. हा रिझल्ट आहे. पण तुकडोजी महाराज त्यावेळेस बोलले होते, हॉटेली जाणे मसना जाणे ऐसी बोलती शहाणे. ते चमचमीत चुरचुरीत अति मधुर तळीव पदार्थ त्यांना आरोग्य बिघडते. महाराज त्यावेळेस बोलले होते, मुलांना योग्य वयामध्ये योग्य आहार देण्याची गरज आहे. काजू बदाम नका खाऊ घालू. कैना कोंडाही सात्विक, ज्या सत्वे जगती गरीब लोक. कारण अन्नाचा संस्कार फार महत्वाचा आहे. महाराजांनी फार विस्तृतपणे ग्रामगीतेच्या 14व्या अध्यायामध्ये, ग्राम आरोग्य नावाच्या अध्यायामध्ये अन्न संस्काराबद्दल विशेष लिहिलं आहे. श्रोत्यांनी ग्रामगीतेतील 14वा अध्याय काढून वाचून घ्यावा. जास्त विश्लेषणामध्ये मी आता जात नाही. संगतीचा संस्कार आहे, नामकरण संस्कार आहे. आज आमचा संगतीचाही संस्कार बिघडला. आमची मुलं कोणत्या संगतीत हे थोडं बघण्याची गरज आहे. मी त्यावर जास्त बोलणार नाही, मला बोलता येईल, पण महत्वाचं पुढे मला बोलायचं आहे. काही अनुवांशिक संस्कार असतात, आई वडिलाच्या रक्तापासून ते मिळतात, ते महत्वाचे आहेत. काही पूर्वसंस्कार असतात, मागच्या जन्मीचं सुकृत आपण घेऊन येतो. माझी विनंती आहे, आपल्या मुलांना संत तत्वज्ञानाशी जोडून द्या, कर्मकांडाशी जोडू नका. पण पहिल्यांदा हे क्लिअर करू, संत तत्वज्ञान आणि कर्मकांड. आज तुमच्या आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे फोटो आहेत, तुकारामाचे आहेत, कोणाच्या घरात तुकडोजी महाराजांचे असतील, कुठं गाडगे बाबा असतील, कुठं गजानन महाराज असतील. संतांना मानतो, पण संतांचा विचार आम्ही किती मानतो हे महत्वाचं आहे. संतन को पूजो नहीं, बात सुनो, पैरों पर झुको नहीं, अमल करो. हे महत्वाचं आहे. न होत गुरुची पूजा, गुरुस गंध लावून या. न होत गुरुची पूजा, गुरुसी माळ वाहून या. जरा जबाबदारी नाही का? गुरुची पूजा होत असे वचनी त्यांची भावना, आणि तसेच जगी वागणे जरी प्राण जाई क्षणा. नुसतं पूजा करून जमणार नाही. घरात फोटो आहे संतांचा, ग्रंथही वाचणं चालू आहेत. आपण त्यांचे वाचता ग्रंथ, आत्मबोध ऐकता सतत, परंतु त्यांचे काय हृदयगत दुर्लक्ष झाले तयाकडे. इथं बिघडलं. हे पहा, समाजामध्ये एवढे संत असताना, महाराष्ट्रामध्ये जेवढे संत आहेत, जेवढे ग्रंथ आहेत, जेवढे पंथ आहेत, तेवढे जगाच्या पाठीवर कुठंच नाहीत. जरा जबाबदारी नाही का? महाराष्ट्रामध्ये जेवढे संत आहेत, जेवढे ग्रंथ आहेत आणि जेवढे पंथ आहेत, तेवढे जगाच्या पाठीवर कुठंच नाही. एवढे संत ग्रंथ पंथ असताना आमचा विकास किती झपाट्यानं पाहिजे होता. का होत नाही? कारण आहे, फोटो लावून नाही होत हो. एखादी पोथी श्रवण केली, श्रावण महिना आहे, आता अधिक महिना आहे, नाही होत. आचरण. समजा माणूस बिमार पडला, कुठं जाऊ? काय करू आपण? दवाखाना, डॉक्टरकडे जाऊ ना. बिमार पडल्यानंतर कुठं जाल? गेले डॉक्टरकडे. डॉक्टर साहेबांना तुमचे लक्षणं विचारले, चेकअप केलं. काय करते डॉक्टर? औषधी लिहिते.
चिठ्ठी घेतली, डॉक्टरनं पटपट पटपट गोळ्या लिहिल्या. संपलं काय? नाही, खाली डॉक्टर टीप लिहित असते, तेलकट खाऊ नये. त्या बिमारीला ती पथ्य आहे. मग त्या रोग्यानं ती औषधी मेडिकलवरून विकत घेतली आणि घरी येता येता त्याला रस्त्यावर हॉटेल लागली हो, गरम भजे चालू होते आणि घेतले षटाकभर, 1.5 षटाक, 100 ग्रॅम भजे आणि तो भजे खाऊन घरी गेला. किती दिवस गोळ्या घेतल्या म्हणजे त्याची तब्येत चांगली होईल? नाही होणार. कारण पथ्य नाही सांभाळली. डॉक्टर जर गेल्याने तब्येत व्यवस्थित होत नाही, प्रकृती सुधारत नाही, औषधी नाही जमत नाही जोपर्यंत पथ्य पाडल्या जात नाही. संत हे डॉक्टर आहेत, जबाबदारीने बोलतोय, खिशातलं बोलणार नाही. संत कोण आहेत? डॉक्टर आहेत. प्रमाण देईल, ग्रामगीतेमध्ये प्रमाण आहे, संत अज्ञान रोगाचे वैद्य. कॉलऱ्याचे, कोरोनाचे नाहीत बरं डॉक्टर, अज्ञान रोगाचे आहेत. संत अज्ञान रोगाचे वैद्य, जीवन विकासाचे सर्वाद्य, शुद्ध कर्माणी अस्ति वद्य, तिन्ही लोके. संत हे डॉक्टर आहेत. त्यांचे ग्रंथ ही औषधी आहे. डॉक्टरकडे जाणं चालू आहे, त्यांचे उपदेश म्हणजे ग्रंथ वाचणं चालू आहे, ऐकणं चालू आहे, कीर्तन प्रवचन म्हणजे सकाळ संध्याकाळ औषधी घेणं चालू आहे. परिवर्तन का नाही? कारण पथ्य पाडल्या जात नाही. ते जे सांगतात, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. कीर्तनी मान डोलवितो परी, कोंबडी बकरी खातो. मग कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो? वडील जनांचे श्राद्ध कराया, गंगे माझी पिंड देतो. खोटा व्यापार जरा न सोडी, देव कसा पाहतो? आणि कशाला काशी जातो? संतांचं तत्वज्ञान आहे महाराज. कर्मकांडात फसून नका. आपल्या मुलांना संत तत्वज्ञानाशी जोडा, तर म्हातारपणात तुम्हाला मग चिंता नाही. मुलं व्यसनाला लागणार नाहीत, सतमार्गाला लागतील. पण शुद्ध संत तत्वज्ञान लोकांना दाखवण्याकरता परमार्थ करणारी मंडळी काही कमी नाही आहेत. मी धार्मिक आहे दाखवण्याकरताच तुम्ही टिक्का लावतो, मी धार्मिक म्हणून तुम्ही माळ वर काढतो, याला दंभ म्हणतात. परमार्थामध्ये दांभिकतेचं काम नाही. माणूस शुद्ध पाहिजे, शुद्ध भाव असावा लागतो. मग खऱ्या परमार्थाची सुरुवात होते महाराज शुद्ध जीवनापासून. हे गुरुदेवा, आम्हाला ध्यास लागू दे शुद्ध सात्विक जीवनाचा. सकाळी उठणे, नामस्मरण, सत्य बोलणे, व्हा पवित्र आपुल्या देही, या विन मार्ग कुणी नाही शांतीचा. आचरा आणि दुसऱ्या सांगा, सकड गावी ऐसे वागा. या तत्वज्ञानाची गरज आहे. आतून बाहेरून शुद्धतेची गरज आहे. अंतर बाह्य शुद्ध राहणी, मर्यादेची प्रेमळ वाणी. सकळ कळे परी गर्वण अंगी, कर्णन घेती दोष कुणाचे, आणि भाग्य कुणाला लाभे ऐसे. सफाई फक्त वरून नाही, घर वरून फार चांगलं आहे. चल चल भाई करो सफाई, तोही उपदेश केला महाराजांनी. हेच तर तुकडोजी महाराजा तत्वज्ञानाचं विशेष आहे. काही भजनांमध्ये देवाचा, धर्माचा, तत्वज्ञानाचा, संत उपदेशाचा काहीही नाही. नुसतं सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून समाज परिवर्तनाकरता महाराजांनी काही भजनं लिहिले. अशी भजनं आहेत पहा. फावड़ी टोपली ले ले भाई, टिकास भी तो सात करो, और जिनके घर में गंदा होगा हसी खुशी से साफ करो. काय याच्यामध्ये काही धर्म आहे? पण स्वच्छतेसोबत परमार्थाचा फार मोठा निकटचा संबंध आहे. तुम्ही अत्यंत घाणीमध्ये देवभक्ती करू शकता का? तिथं मंत्री लागेल का? नाही आहे. मग नाही कसं म्हणता येईल? नाही म्हणताय. स्वच्छता सुद्धा परमार्थच आहे. अस्वच्छता हा अपरमार्थ ठरतो. स्वच्छता हा धर्म आहे, अस्वच्छता हा अधर्म ठरतो. आणि म्हणून तुकडोजी महाराजांची लेखणी त्या अनुषंगाने चालली. व्यवहार हा धर्म आहे, आणि अव्यवहारी माणूस, ज्याला लोकांना फसवणे, लुचपत करणे, एकमेकाला पिडवणूक करणे, हे महाराजांना अमान्य होतं. तुम्ही एकीकडे देवाची भक्ती खूप दाखवता. पहा मग तुकडोजी महाराज काय म्हणतात. दीपक जलाते घी अत्तरो के देवता के सामने.
जबाब देणं ऐकावं आपण सगळ्यांनी. दीपक जलाते घी अत्तरों के देवता के धाम में, मजदूर को देते नहीं भरपेट भी कुछ काम में. भूखा दरिद्री द्वार पर मुंह फाड़ कर रोता खड़ा, भगवान क्या है बेवकूफ देगा तुम्हें मुक्ति घड़ा. मंदिर में खूब प्रेम है पर जीव का दुश्मन है, जाना नहीं सेवा धर्म तो व्यर्थ अभिमान है. मंदिरात जाऊ नका असं म्हटलं नाही, गेलंच पाहिजे. आपल्या मुलांना पाठवलंच पाहिजे. का? मानव विकासाचं केंद्र आहे मंदिर. संसारी जीव भंबावती, संसारात कटकट आहे, थोडी शांती माणसाला मंदिरातच मिळते. पण झालं काय? महाराज म्हणतात, मंदिर जाना आदत है और ईमानदारी इबादत है. मंदिरात जाणारा माणूस इमानदारीने वागलाच पाहिजे. मी डोक्याला टिक्का लावला ना, मग तुकडोजी महाराज म्हणतात, जरूरत है नैतिकता की उतनीन चंदन माला की. तर मी डोक्याला अष्टगंध गळ्यात माळा आणि बेईमानी जर करत असेल तर याला अर्थ राहत नाही. इस कारण पहनी है माला, जल जाए इस दिल का काला. ना करू काम जहाल है, गले तुलसी की माल है. ज्याप्रमाणे मंगळसूत्र घातलं म्हणजे त्या प्रतिव्रता स्त्रीला मर्यादा आहेत. शास्त्रामध्ये प्रतिव्रता स्त्रीचे जे नियम सांगितले, कार्येषु मंत्री कर्णेषु दासी, भोज्येषु माता शयनेषु रंबा, धर्मानुकूला क्षमाया धरित्री, षड्गुण्य मेतद्दी प्रतिव्रताना. तिला ते पाळावंच लागते. माळ घातली ना, नियम आहेत. जरूरत है नैतिकता की उतनीन चंदन माला की. म्हणून समाजामध्ये परिवर्तन तेव्हाच घडेल ज्या वेळेस आपण स्वतः संतांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये आचरणाला घेऊ. स्वच्छता, चल चल भाई करो सफाई, कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. सड़ी हुई है फल और सब्जी कौन दिया है डाल यहाँ, मलमूत्रों को बाहर छोड़ा कौन किया बेहाल यहाँ, समझ नहीं आई है उनको अपने घर का काज करे, और बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. पत्थर पानी पड़ा है बाहर चलते ठोकर लगती है, घर देखो तो मैला गंदा मंगलता सब भंगती है, जिधर उधर सामान पड़ा है जैसे पागल राज करे, और बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. घरनटियों के चित्र लगे हैं, साधु संत का नाम नहीं, नहीं देवता उनके घर में जाना उनका काम नहीं, सत्य वचन सदग्रंथ नहीं है, नई फुलवारी साज करे, आणि बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. शेवटी काय म्हणतात त्या भजनामध्ये, 8 बजे सो करके उठते पहिले पीते चाय बिडी, आणि बाद में झाड़े जाके आके मुंह धोते अड़ी नड़ी, टुकड़ा दास के उनके घर आज चले अंदाज करे, आणि बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. संतांनी स्वच्छता शिकवली. स्वच्छ करूया गाव सगळे. संतांनी अंतर बाह्य शुद्ध राहणी सांगितली. जीवन शुद्ध करण्याकरता संस्काराने आतून माणूस शुद्ध होतो, म्हणून संस्काराची गरज आहे. मन शुद्ध होण्याकरता संस्काराची गरज आहे. मग अन्न चांगलं घ्यावं, आहार विहार सात्विकपूर्ण असलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण ग्रामगीतेचा 2रा अध्याय वाचावा. त्यानंतर ग्रामगीतेमध्ये आश्रम धर्म नावाचा अध्याय, 4 आश्रमांचा सार लिहिला की पहिले ब्रह्मचर्य आश्रम, 24 वर्षापर्यंत माणसानं ब्रह्मचर्य पाळावं. ब्रह्मचर्य घोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण, विद्याप्राप्तीचे वर्तन विरक्षण महाराजांनी सांगितलं. त्यानंतर ब्रह्मचर्य चांगलं झालं की मग त्यानं गृहस्थी जीवन अनुभव म्हणजे लग्न करावं. लग्न करत असताना सामाजिक दृष्टिकोनातून मी 3 गोष्टीच्या अनुषंगानं बोलून माझं प्रवचन संपवेल. विषय फार मोठा आहे. संतांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूविषयी आपल्याला ज्ञान दिलं, यात तीळ मात्र शंका नाही. पण आज सामाजिक दृष्टिकोनातून तुकडोजी महाराजांच्या तत्वज्ञानाचे दिवस आले आहेत. त्यावेळेस महाराजांनी ओरडू सांगितलं की लग्नामध्ये खर्च करू नका, पण लोक ऐकत नव्हते. खर्च नको भव्य मंडपाचा, देखावा असावा निसर्गाचा, सभा मंडप मंदिराचा योजावया कार्यासी. लोकांनी ऐकलं नाही, पण कोरोनानं मात्र ते सिद्ध करून दिलं. आज 5-10 लोक आहेत, आमचं लग्न आनंदात लागलं, पण काही प्रॉब्लेमही आला नाही. त्याला लेकरही होऊन राहिले. आता काही कोणता सत्यनारायण कोणताही जमाव नसताना
हे त्यावेळेस संतांनी लिहिलं होतं. आज सगळेजण आपण तसे ऐकत नाही, पण शेवटी काळानं तेच तुमच्या आमच्या समोर वाढलं आहे. आणि म्हणून अंत्यसंस्कार, लग्न संस्कार आणि मोठे मोठे सण उत्सव या 3 दृष्टिकोनातून राष्ट्रसंतांनी फार विशेष मार्गदर्शन केलं. हे 3 विषय समजून घेण्याकरता, लग्न कसं करावं हे जाणून घेण्याकरता ग्रामगीतेतील 21वा अध्याय वैवाहिक जीवन आपण समजून घ्यावा. ते म्हणतात, लग्न कशा करता, चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह, याचसाठी योजिला विवाह धर्मज्ञानी तयाचा. याकरता विवाह आहे. मग विवाहाच्या संदर्भाने महाराजांनी सांगितलं, कित्येकांचे पिते लग्न करून देती, घराणे पैसा प्रतिष्ठा भगती, आणि विवाहादी दोघांसही न पुसती. खरा विवाह महाराजांनी सांगितला की गुण विवाह झाले पाहिजेत. ते पंचांगातले गुण नाही पाळले तरी चालतील, पण स्वभाव गुण जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत ते खरं दाम्पत्य समाजाकरता, राष्ट्राकरता सहाय्यक होऊ शकत नाही. दोघांनी एका विचाराचे पाहिजेत. विवाहाआधी परस्पराने दोघांनाही बघावे निश्चयाने, दोघांसही विचार स्वातंत्र्य देणे अगत्याचे. हा तुकडोजी महाराजांचा आधुनिक विचार आहे. नाही तर त्या काळामध्ये वडिलांनीच मुलगी बघावी, वडिलांनीच मुलगा बघावा, लग्न जोडून टाकावं, मुला मुलीला विचारण्याची गरज त्या काळात नव्हती. पण आजचा तो काळ नाही आहे. महाराजांनी ग्रामगीतेमध्ये स्पष्ट लिहिलं की विवाहाआधी परस्पराने संसार त्यांना करायचा आहे. आणि मुलीला किंवा मुलाला जर मुलगा पसंत नसेल तर वडील म्हणत असतील तर त्यांनी नकार द्या, हे ग्रामगीतेत लिहिलं आहे. वडिलांचा मान राखावा म्हणून का संसार नागवावा, ऐसा आग्रह का धरा वरिष्ठांनी. वडिलांनी पाहावी एक खूण, काय लग्न करते आंधळे होऊन. हे फार विश्लेषण फार मोठं आहे, माझ्याकडे वेळ नाही एवढा. पण मात्र मी विशेष याच्यातून हे मानतो की महाराजांनी त्या काळात लिहिलं होतं की लग्न की संस्कार कसा असला पाहिजे, तो कसा करावा. म्हणून श्री गुरुदेव विवाह पद्धती निर्माण केली, त्या प्रकारचे मंगलाष्टक निर्माण केले. आज आमचे मंगलाष्टक म्हटल्या जातात, वाजंत्रे बहु गल्पना न करणे. शेवटचं मंगलाष्टक असते ना, तर आमचा गलबला सुरू होते. म्हणजे शब्दाच्या विरुद्ध वागतो. तो ब्राह्मण देवता काय म्हणते आम्हाला काही कळत नाही, हेच बिघडलाय. म्हणून विवाहाच्या प्रसंगानं मंगलाष्टक कोणते असावे, लग्न कसं असावं, कमीत कमी खर्चामध्ये योग्य जोडीदार गुणाशी, दोघांचा संसार त्याच वेळेस सुखाचा बनेल. आणि समाजाच्या दृष्टिकोनातून विवाह अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजामध्ये स्थैर्य निर्माण करण्याकरता विवाह संस्कार आहे. आणि तो जर योग्य पद्धतीनं पार पडला त्याला मंगल कार्य म्हणतात. आणि ते मंगलतेनंच पार पडलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा कर्मकांड त्यात अति खर्च, फटाके वगैरे वगैरे काही गरज नाही. लाखो रुपये आम्ही उडून टाकतो. महाराज म्हणतात, तुकडोजी महाराजांचं तत्वज्ञान, परमार्थ, भक्ती एवढं शिकवत नाही तर माणसाला जीवन जगणं सुद्धा शिकवते. प्रसंग मानासाठी पैसा ठेवला पाहिजे गाठी, सण येताची उठाउठी खर्चू नये सर्व शक्ती, हे सांगणारा महात्मा आहे. कमावणे ही नव्हे श्रीमंती, बचत ही खरी संपत्ती, हे शिकवणारा महात्मा म्हणजे राष्ट्राचे तुकडोजी महाराज आहेत. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. माझ्याकडे बोलायला खूप आहे, कारण ग्रामगीता फार विस्तृत ग्रंथ आहे. मी अजून या 2-4 अध्यायामध्येच खेळतो. आणि म्हणून मुलगा आणि मुलगी दोन्ही जर एका विचाराचे गुणानं जर जवळ येत असतील तर मग किती आनंद आहे. महाराज म्हणतात, दोघांचा जुडता स्वभाव, हो किती आनंद आहे. मग मिळतात दोघांचे विचार, विकास पावेल कारभार, दोघांची उत्साह शक्ती अपार कार्य करेल सेवेचे. कारण स्त्री पुरुषी 2 चाके, जरी परस्पर सहाय्यके, तरीच संसार रथ चाले कौतुके, ग्राम होई आदर्श. आणि माझी विनंती आहे, या दृष्टिकोनातून आपण कमीत कमी खर्चामध्ये ग्रामगीतेमधला 21वा अध्याय वाचून आपल्या मुला मुलींचे लग्न करा. मुलाला मुलगी बघत असताना ग्रामगीतेला 21वा अध्याय वाचून मग जा. तुम्हाला एक वेगळं ज्ञान त्यातून मिळेल. आणि शेवटी अंत्यसंस्काराकडे जाऊन मी संपवतो. अंत्यसंस्काराच्या दृष्टिकोनातून आपल्या संप्रदायामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, कर्मकांड आहे. आपण ग्रामगीतेचा 22वा अध्याय वाचावा, अंत्यसंस्कार. मग त्यामध्ये अनेक प्रकारचं कर्मकांड आपण करतो. माणूस गेल्यानंतर त्याच्या नावानं तो असेपर्यंत सेवा होत नाही. मग आमचे सगळे महाराज लोक तयार होतात की या माणसाच्या नावाने हे पूजा करा, हे करा, ते करा, ते करा. जिवंत असताना मायबापाची सेवा करा सांगणारे महाराज फार कमी आहेत. की भाऊ मेल्यावर काही करू नको, मस्त जिवंत असताना मायबापाची सेवा कर, हे सांगणारे संत मात्र फार कमी आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातून ग्रामगीतेचा हा 22वा अंत्यसंस्कार नावाचा अध्याय सुद्धा समजून घेतला पाहिजे. खूप मोठं प्रबोधन आहे, एवढं जबरदस्त प्रबोधन आहे.
की तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही. मृत्यू म्हणजे काय? माणसाला मृत्यू समजला म्हणजे जीवन समजते. कारण भागवत कथा मी त्याकरता ऐकतो त्याच्यातून आम्हाला मृत्यू समजतो. महाराज म्हणतात मृत्यू संस्काराचा ऐका खुलासा, लोक मृत्यूची समजती भलतीसा, मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणी. अनेक संतांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या. गीतेनं वेगळी व्याख्या केली, माऊली ज्ञानेश्वरांची व्याख्या वेगळी आहे. ते म्हणतात मृत्यू म्हणजे काय? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन ते ओढीजे, देहांतरा ते शुकारजे चैतन्य नाथे. ते म्हणतात जुने कपडे टाकून देणं आणि नवीन कपडे परिधान करणे या नाव मृत्यू. साने गुरुजी म्हणतात जीवनरूपी वृक्षाला परिपक्व लागलेलं गोड फळ म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे आयुष्यात कुशीत जाणं आहे आणि तो शेवट आहे आपल्या जीवनाचा, तो चांगला झाला पाहिजे. त्याकरता जे आपल्या घरातले जातात त्यांच्या नावानं दुःख न करता त्यांच्या नावानं काहीतरी चिरकाळ टिकणारे काम संकल्प आपण करा. पिंडदान करत असताना नुसतं भाताचे गोळे न फेकता, पिंडदान म्हणजे वडिलाचा पिंड संपला, आता कुटुंबाची जबाबदारी घरातील मोठ्यावर आली, त्यानं सगळ्यांना सांभाळून घेण्याचा संकल्प करणे म्हणजे खरं पिंडदान आहे. खरा पिंड आपणची उचलावा, सत्कर्मी जीव भुसवावा, अशा अनेक प्रकारचा उपदेश महाराजांनी केला. त्या कावळ्या गिवळ्याच्या मागं न लागता आपण या दृष्टिकोनातून जर विचार केला तर फार महत्त्वाचं होईल. पण आपण सगळेजण कर्मकांडात अटेकलेलो आहोत. संतांना मानतो पण मात्र संतांचं मानत नाही, आचरण मात्र आपण कर्मकांडाचं करतो. याच्यातून आता बाहेर निघा. या कर्मकांडात काही नाही. आपल्या मुलांना संत शुद्ध तत्त्वज्ञानाशी जोडून द्या. शेवटचं उदाहरण देऊन मला वाटते संपवायचं आहे, कारण विषय फार मोठा आहे. हा काही संपणारा नसणाराच आहे, वेळही जवळजवळ होतच आहे. तर पहा मित्रांनो, एका गावात काय झालं, जुन्या काळातली घटना आहे. या घटनेतून माझा संपूर्ण विषय तुमच्या डोळ्यासमोर येऊन जाईल. एका विहिरीत गाढव पडलं. रात्री प्रसंग, रात्री पडलं ते. त्या विहिरीला काही फार मोठे काठ नव्हते. गाढव पडल्यामुळे ते पाण्यात पडून मरण पावलं आणि तळाशी जाऊन बसलं. सकाळी काय झालं, माता भगिनी आल्या, पाणी ओढायला लागले. पाणी ओढता ओढता दुर्गंध येणं साहजिकच होता. जुना समाज, अडाणी लोक, दुर्गंध यायला लागला. म्हणे हो काय झालं, विहिरीत कालपर्यंत पाणी चांगलं होतं, आता अचानक दुर्गंध यायला लागला, झालं असेल काय. चर्चा व्हायला लागली, काय झालं, इतका सुगंध होता पाण्याचा, चांगलं पाणी होतं, प्यायला मस्त नितळ होतं, पण आता अचानक दुर्गंध यायला लागला, झालं असेल काय. गाढव मेलं हे कोणालाही कल्पना नसल्यामुळं गावात एकच चर्चा आहे, देव कोपला, आता काय करावं, पाणी खराब झालं, देवी कोपली. लोक फार खोडे होते हो. मग 4 लोक देव कोपला सांगणारे असतात आणि 4 लोक त्याच्यावर उपाय सांगतात खेड्यामध्ये. एक म्हणे हो तुम्हाला जर खरंच हे पाणी शुद्ध करायचं असेल ना तर इथे एखादी पूजा करा. म्हणजे सत्यनारायणाची पूजा केली म्हणजे तुमचं काम होऊन जे लोक समाज आहे. आम्ही महाराज लोकांना सांगावून तुम्ही ऐकावं. लगेच लोकांनी सत्यनारायणाच्या पूजेची व्यवस्था केली, पोथी वाचली, एक आटपाट नगर होतं वगैरे 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 वगैरे. प्रसाद वाटला शिऱ्याचा. झालं का पाणी शुद्ध? हो महाराज होऊन जाईल, चिंता करू नका, प्रसाद वाटून द्या. लोक झोपले. सकाळी उठले, दुर्गंध वाढेल की कमी होईल? वाढला हो दुर्गंध. कसला कमी होणार आहे? म्हणजे हो सत्यनारायण जमलं नाही. एक माणूस समोर आला, म्हणे गुरुवारची पोथी वाचा, गुरुवार आहे उद्या, सगळ्यांनी गुळी फुटाने खा, उपवास करा. लोकांनी तेही केलं, करतात लोक. शांतीसाठी आम्ही काही करतो, आनंदासाठी आम्ही काही करतो, करतात, केलं. काही होणार आहे काय? नाही होत. नाही झालं महाराज, मग आता काय करता? तिसरा माणूस आला, म्हणजे संतोषी मातेची पोथी वाचा, ती वाचली, पण पाणी अशुद्धच आहे. एक माणूस म्हणे हे सगळ्यांनी नाही जमणार, एक काम करा, गणपती आहेत त्यांना बसवा. अहो पण गणपतीचा पिरियड वेळ आहे अजून. नाही पण तुम्हाला पाणी शुद्ध करायचं, गणपती बसवले. मग 10 दिवस त्या ठिकाणी गणपती स्थापना, आरत्या, भंडारे, जेवण, चांगलं आहे, करावं, करू नये असं नाही. केलं. गणपतीला त्या पाण्यात हा थोडासा व्यत्यय आला होता. तर काय झालं मग, गणपती त्यात विसर्जित केला, पाणी शुद्ध होईल काय? नाही होणार ना. काही लोक म्हणत नवरात्र देवी बसा 9 दिवस. आता किती दिवस झाले, हे सगळे उपाय केले, पाणी अशुद्धच आहे. लोक थकून गेले. आम्ही आमच्या जीवनामध्ये अशुद्धता आली आहे, ते शुद्ध करण्याकरता, आमचं जीवन चांगलं करण्याकरता आम्ही नाना उपाय करतो. सत्यनारायण करतो, पोथ्या वाचतो, गणपती बसवतो, नवरात्र उत्सव करतो, सगळं करतो. हे विहीर आहे ना, ही विहीर आपण, त्या विहिरीमध्ये जे पाणी आहे ते आपलं जीवन आहे आणि ते जीवन गढूळ झालं आहे, त्यात गाढव पडलं आहे. हे सगळे उपाय केले पण त्या विहिरीतलं पाणी शुद्ध न झाल्यामुळं लोक हताश आहेत. पण एक महात्मा त्या गावात आला आणि त्या महात्म्यानं विचारलं, म्हणे का झालं, काऊन लोक असे बसले आहेत? म्हणे महाराज आमच्या विहिरीच्या पाण्याचा दुर्गंध येत आहे. म्हणे अहो या विहिरीत काही पडलं असेल. तालुक्याच्या ठिकाणून मोठी मोटर लावली, पाणी ओढलं, मोटरीनं बाहेर काढलं
आणि मग त्या तळाशी पडलेलं गाढव काढून फेकून दिलं, विहिरीतला गाडही काढून टाकला आणि मग सांगितलं त्या महात्म्याने, गाडगे बाबासारखा, तुकडोजी बाबासारखा महात्मा, म्हणजे चिंता करू नका, पाणी आता शुद्ध होईल. तुमच्या आमच्या जीवनातही व्यसनरूपी गाढव आहे, दुराचार रूपी, षडविकार रूपी गाढव आहे. ते न काढता आपण बाकी कितीही स्तोम करीत राहिलो, सगळं करत राहिलो. मी म्हणतो की रोज हरिपाठही केला, प्रार्थनाही केली, काकडाही केला, अभंगही म्हटले, भजनही म्हटले, सगळं केले, पण आतमधलं काळं जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत जीवनातील दुर्गंध जाणार नाही. याच न्यायानं आतलं काढण्याकरता अंतःकरणाच्या ठिकाणी मल, विक्षेप आणि आवरण आहे. वेदांत शास्त्र म्हणते मल काढण्याकरता उपासना, विक्षेप काढण्याकरता सेवा आणि आवरण काढण्याकरता ज्ञान, ह्या 3 गोष्टी संत तत्वज्ञानातून मिळतात आणि आपलं जीवन अंतर्बाह्य शुद्ध होऊन जीवनामध्ये आनंद मिळल्याशिवाय राहणार नाही. अशी आमच्या संत तत्वज्ञानाची ही परभणी आहे. या आपण सगळ्यांनी या संत तत्वज्ञानाशी जुळून आपलं जीवन परिपूर्ण करूया, आनंद घेऊया. हे संत साहित्याचं शिवार अगाध आहे. या संत साहित्याच्या शिवाराला कुठेही मर्यादा नाही आहे. तुमच्या आमच्या जीवनाच्या प्रत्येक चिंतेचं निराकरण संतांच्या तत्वज्ञानामध्ये आहे. तुमच्या आमच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर संत तत्वज्ञानामध्ये आहे. नवे नवे जगातील सगळ्या गोष्टी संतांनी तुमच्या आमच्याकरता लिहून ठेवल्या आहेत. त्या वाचण्याची गरज आहे. आपण सगळे वाचणारे, ऐकणारे फार चांगली मंडळी आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल, बाहेरच्या स्तोमावर जाऊ नका. आपण स्तोमावर जातो. एखादा माणूस, आता मी फार चांगला बोलताय म्हणून मी आतून चांगला असेल सांगता येत नाही. एखादा माणूस गोड बोलते, फार उत्तम बोलते. मधु तिष्ठती जीवाग्रे हृदयी हलाहलम विषम. शास्त्र म्हणते दुर्जनम प्रियवादीचे नयतत विश्वास कारणम. कोणाच्या गोड बोलल्यावर विश्वास ठेवू नका. कधी कधी एखादा माणूस फार नम्रतेनं वाकून बोलतो, म्हणजे तो नम्र असतेच का हो? काही काही माणसं फारच नम्र आहेत. माणूस दिसला की बिलकुल राम राम असे कंबरेतून वागतात, जय हरी, फार फार वागतात, खूप नम्र वाटतात. पण ते माणसं नम्र नसतात, नंबरी असतात, नंबरी. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हो, शास्त्र म्हणते दुर्जन असतात, ते सावधान केलं आहे. शास्त्र म्हणते पण दुर्जनालाही वंदन करावं लागते, नाही केलं तर आपलं नुकसान होते. प्रथमम दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. मुख प्रक्षालनात पूर्वम गुद प्रक्षालन यथा. तोंड डोळ्याच्या अगोदर काहीतरी आपण धूत असतो. फार चाणक्यानं फार सुंदर लिहिलं. म्हणून आपण सगळ्यांनी या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा. एक शेवटचं उदाहरण देऊन मी संपवतो. बाहेरच्या रंगावर जाऊ नका. माणसं कलियुगामध्ये चांगलं करताना दिसतात, पण त्या चांगल्या कामाच्या कर्मामागचा हेतू अपवित्र जर असेल तर ते चांगलं कर्मही अपवित्र ठरते. असं शास्त्र म्हणते. एका गावचे पाहुणे दुसऱ्या गावाला मुलगी बघण्याकरता निघाले. गाडीसोबत आहे, पावसाळ्याचे दिवस. ज्या गावाला मुलगी बघायला जायचं आहे ते गाव 2 किलोमीटरवर होतं. बस गाव दुरून दिसायला लागलं. तेवढ्यात रस्त्यामध्ये चिखल असल्यामुळे गाडी फसली. ड्रायव्हरनं गाडी निघावी म्हणून जोरजोरानं रेस द्यायला सुरुवात केली तर चक्के जाग्यावर फिरून जास्त गाड्यामध्ये रोवायला लागले. आता त्या गाडीतल्या मुलाच्या वडिलाला मोठं टेन्शन आलं. म्हणे काय करा, गाव तर फारच विचित्र दिसते, गावात जायच्या अगोदरच गाडी फसली. या गावातली पोरगी तर न केलेली बरी. पण तेवढ्यात एक चमत्कार घडला. जिथं गाडी फसली आहे गेट उघडून बघसाल तर जिकडून तिकडून चिखल, खाली उतरणे कठीण झालं. पण जिथं गाडी फसली तिथं बाजूला एका झाडाखाली 4-5 माणसं बसली होती. साधी होती बिचारी, धोत्र घातलेली. म्हणजे पाटील चिंता करू नका, करा गाडी सुरू, आम्ही लोटतो. चिखलात उतरले आणि धक्का देऊन ताकद लावून गाडी बाहेर काढून दिली. या मुलाच्या वडिलाला काय आनंद झाला. म्हणे का गाव तर चांगलं आहे राजू, न बोलावताच माणसं आले. त्याला फार आनंद वाटला. पटकन गाडीतून खाली उतरला, हात जोडले. म्हणे आज तुमच्यासारख्या सज्जनांची देशाला गरज आहे. मला फार आनंद वाटला. वा वा वा. खिशातून पाकिट काढलं,
एक 2,000ची नोट त्या गरिबांच्या हातावर ठेवली, त्यांनी पटकन घेतली. काय आनंद. लगेच दुसरा हात खिशात घातला, आपलं कार्ड काढलं, म्हणे याच्यावर माझा पत्ता आहे, तुमच्यासारख्या चांगल्या माणसांना मी कधी आयुष्यामध्ये मदत करीन, न बोलावता तुम्ही आले, आमची गाडी काढून दिली. वा वा वा, मला फार आनंद वाटला. तसा आता पाऊस नाही, काही नाही, ऊन तपत आहे वगैरे वगैरे, पण तरी तुम्ही इथं होते म्हणून बरं झालं, नाही तर आम्ही मोठ्या अडचणीत आलो असतो. वा वा वा, आनंद वाटला. काही सांगा, तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहो. आणि त्या मुलाच्या वडिलानं, गाडी मालकानं जाता जाता त्या लोकांना विचारलं, गाडी लोटणाऱ्यांना, नेमकं तुम्ही काय करता? त्यातला एक शेतकरी बोलला, म्हणे जाऊ द्या ना साहेब, तुमची गाडी निघाली, आम्हाला बक्षीसही भेटला, आता आम्ही काय नाही, म्हणे काय करता नेमका, व्यवसाय काही अडचण असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो, माझ्या मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या आहेत, माझी शेती आहे खूप मोठी, काही तुमच्या मुलांना काम पगार काही लागत असेल तर मी देऊ शकतो. वा वा वा, नेमकं करता काय? आता तुम्ही आग्रह करता, विचारता म्हणून सांगतो. म्हणे साहेब आम्हाला माफ करा, आमचं हेच काम आहे. हेच काम म्हणजे? म्हणे हो, इथं काय आता रस्त्यात काही चिखल कसा का होणार आहे, आम्हाला रात्री बंडीमध्ये मोठ्या मोठ्या टाक्या पाण्यानं भरून आणून या रस्त्यावर उलटून द्यावं लागतात, इथं चिखल करावं लागते, तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या लोकांच्या गाड्या फसवाव्या लागतात, त्या फसल्या की आम्हाला स्वतःहूनच काढून द्यावं लागतात, 1,000-2,000 भेटतात, आमचा धंदा चांगला चालू आहे. अरे माणसं काम करत असताना चांगले दिसतात, पण त्या मागचा हेतू जर अपवित्र असेल तर ते कार्य अपवित्रच ठरते, शास्त्र म्हणते. म्हणून माझी विनंती आहे, संतांनी दिलेल्या मार्गावर चालणं इतकं सोपं नाही महाराज. आपण सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा. मी आमचे आदरणीय कनेरकरजी आणि साहित्य शिवारातील जे काही मंडळी आहेत, या पेजच्या संदर्भात जी मंडळी आहेत, त्या मंडळींना मी या ठिकाणी हे करतो की आपण सगळ्यांनी आतापर्यंत माझं ऐकून घेतलं. कनेरकरजींचा माझा काही फार मोठा परिचय नाही, तरी माझा मोबाईल द्या, फारसा काही परिचय नाही, तरी मात्र त्यांचा मला कुठून त्यांनी माझा नंबर घेतला काही मला समजलं नाही, पण त्यांचा फोन आला आणि त्यांच्या बोलण्यातून जे गांभीर्य, त्यांच्या बोलण्यातून जे एक ओलावा दिसला, त्यामुळे मी काही, आणि माझी इच्छा नव्हती, कारण खूप फेसबुकवर कार्यक्रम झाले, मी आता कंटाळल्यासारखं झालो होतो, तरी मात्र मी त्यांना खरंच अंतःकरणापासून धन्यवाद देईल की त्यांनी मला या ठिकाणी चांगल्या मंडळींशी बोलण्याच्या संदर्भाने विचार केला. म्हणजे श्री विशालजी कनेरकर, वैभवजी कनेरकर आणि त्याच्या समूहाचे जे संचालक मंडळी आहेत, श्री गजाननराव काकडे, श्री विशाल मोहोड, श्री प्रशांत गोरे, वंदना गोरे, श्री मनोहर बडवे, सौ पल्लवी चिंचोळकर. आणि आमचंसुद्धा अमरावतीमध्ये फार मोठं काम आहे. आम्ही दरवर्षी अमरावतीमध्ये वाघ यज्ञ कीर्तन प्रबोधन अभ्यास वर्ग तपोवनेश्वरला घेतो. अख्ख्या महाराष्ट्रातून 50 विद्यार्थी असतात एक महिन्याकरता. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये आमचं ते शिबिर होतं, वाघ यज्ञ कीर्तन प्रबोधन अभ्यास वर्ग. आमचे कार्यकर्ते हरिभक्तपरायण आमचे गवाळे महाराज अमरावतीला आहेत, सिंहेदादा आहेत, त्यासोबत विजय मातने जे या सगळ्या शिबिराचं नियोजन करतात. मी नक्कीच आपल्या मंडळीशी त्यांना जोडून देण्याचा प्रयत्न करेल. फार सुंदर शिबिर आम्ही घेतो, वाघ यज्ञ कीर्तन प्रबोधन अभ्यास वर्ग. अख्ख्या महाराष्ट्रातून 50 विद्यार्थी मुलं असतात. वक्त्यांनी बोलावं कसं, एक महिनाभर आम्ही त्याचं चिंतन करतो. अनेक वक्ते येतात, चांगले नवीन नवीन वक्ते त्या ठिकाणी शिकण्याकरता येतात. आपण सुद्धा त्या मंडळी त्या अनुषंगाने विचार करावा. दरवर्षी अमरावतीमध्ये आम्ही एक संस्कार शिबिरसुद्धा चालवतो. तशा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60-65 ठिकाणी राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या अंतर्गत आमचे संस्कार शिबिर चालतात. गुरुकुंज मोजरीला चालतं, कारंजा लाडला चालतं, नांदुरा आहे, इकडे अनेक ठिकाणी आमचे शिबिराचे कॅम्प चालतात. उन्हाळीचे वर्ग आपल्या मुलांनासुद्धा आपण पाठवू शकतो, पण यावर्षी लॉकडाऊनमुळे ते कोणतं शिबिर आमचं झालं नाही. एक आम्ही ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न केला. आमचे मित्र धोंडेकरजीसुद्धा या ठिकाणी ऑनलाईन आहेत. मी जे मंडळी या ठिकाणी मला ऐकत आहेत त्या सगळ्या मंडळींना मी अंतःकरणापासून खरोखरच धन्यवाद देईल की आपण सगळ्यांनी आज माझं ऐकून घेतलं. आणि विशेष म्हणजे मी बोलत असताना मला माहीत आहे की कमेंट्स खूप होत्या, भरपूर कमेंट्स आहेत, पण मी त्या कमेंट्सकडे लक्ष न देता आपल्याशी सरळ सरळ बोलत राहिलो. कारण मी जर तिकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित माझं बोलणं बिघडून जाऊ नये या दृष्टिकोनातून मी आपल्या सगळ्यांच्या कमेंट्समध्ये संवादात्मक बोलण्याचा प्रयत्न केला नाही आणि मी सरळ सरळ प्लेन आपल्याशी बोलत राहिलो. हा विषय ग्रामगीतेचा फार मोठा आहे. कदाचित अजून जर कधी वेळ मिळाला तर आपल्याला या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करता येईल. पूर्ण वेळ 1 तास होऊन गेला. मी पुनश्च
या ठिकाणी जे मंडळी लाईव्ह आहेत या सगळ्या मंडळींचे मी अंतःकरणापासून आभार मानतो. मला माहीत आहे काही प्रश्नही असतील, पण मात्र मी त्या प्रश्नांना उत्तरे काही देऊ शकलो नाही. आमचे अमोलजी सारोटकर हे तिकडून यवतमाळ जिल्ह्यातून लाईव्ह आहेत आणि साहित्य शिवाराची मंडळी अनेक मंडळी आहेत. प्रशांतजी ठाकरे आमचे अत्यंत जिवलग आहेत, फार मोठे वक्ते आहेत, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते आहेत प्रशांतजी ठाकरे, ते सुद्धा या ठिकाणी ऐकत आहेत. अजून किती लोक असतील मला आता सांगता येणार नाही आणि या सगळ्यांचे आता हे कमेंट्स बघणं मला शक्य नाही आहे. तरी मात्र आमचे देवरीचे म्हणजे गावचे सुद्धा अनेक मंडळी लाईव्ह आहेत. मी या सगळ्या मंडळींचे जे मंडळी लाईव्ह आहेत म्हणजे स्वप्नीलजी असतील अनेक आहेत, या सगळ्यांचे अंतःकरणापासून पुनश्च मी स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि हा विषय न संपणार आहे अजून कधीतरी. आणि तुम्हाला विनंतीसुद्धा करू शकतो, ग्रामगीतेचा विषय जर ऐकायचा असेल तर यूट्यूबवर माझं चॅनल आहे सुनील महाराज लांजुळकर या नावानं. ग्रामगीतेचे सगळे प्रवचन अत्यंत सुंदर, मी माझी बडायकी म्हणून नाही पण राष्ट्रसंतांचा विचारच तेवढा चांगला आहे. आपण नक्कीच यूट्यूबवर जाऊन त्या ग्रामगीता प्रवचनाचा आस्वाद घ्यावा, म्हणजे हे जे काही विषय मी आज आपल्यासमोर ठेवले ते विस्तृतपणे अजून तुम्हाला ऐकता येतील अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि साहित्याचं शिवार कधी न संपणार आहे, त्याची संत साहित्याचं शिवार आज मी आपल्यासमोर घेऊन आलो होतो. आणि या सगळ्यासाठी आमचे मित्र हे जे ऑनलाईन मला जे करतात हे सगळ्यातलं काही आता आपल्याला एवढं कळत नाही, पण हे आमचे तरुण मंडळी आहेत. आमचे श्रीकृष्णाभाऊ खापरकर या ठिकाणी बसले आहेत की ज्यांनी हे अत्यंत सुंदर जे तुम्हाला दिसते माझ्या मागचा देखावा किंवा माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत आहे आणि मी सुद्धा व्यवस्थित दिसत आहो, हे सगळं आमचे श्रीकृष्णाभाऊ खापरकर करत असतात. आणि सोबतच आमचे मयूरजी वानखळे सुद्धा या ठिकाणी आहेत, हे जे सगळं नियोजन करतात, कारण हे फार महत्त्वाचं आहे. ऑनलाईन येणं, आवाजाची स्पष्टता, या सगळ्या गोष्टी आमची मंडळी करतात. आमचे सगळे हे प्रेमी मंडळी आहेत, यांनासुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि मला माहीत आहे आता ऑनलाईन येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. भद्रावतीवरून आमचे गुणवंत महाराज कुत्तरमारेसुद्धा ऑनलाईन आहेत. मला फक्त तुमचे फोटो दिसत आहेत, अनेक मंडळी आहेत. मी या सगळ्या मंडळींना अंतःकरणापासून धन्यवाद देऊन शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक विचार हा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कबीर म्हणतात, संत ग्रंथ सब जगत के बात बतावे तीन, हृदय में राम मन में दया और तन सेवा में लीन. आणि राष्ट्रसंतांचं एक शेवटचं वाक्य आपण सगळ्यांनी घेऊन जावं असं मला वाटते. शास्त्र 4 वेद शास्त्र में बात लिखी है दोय, सुख देणे सुख होत है, दुःख देणे दुःख होय. एवढं जरी आपल्या जीवनात आपल्याला करता आलं तरी आपण निश्चित करावं. पुनश्च आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी याच ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद. जय गुरु.